हॅलो हॅलो कर्जत खालापूर सुधागड 40+ प्रीमियर लीग आपण या ठिकाणी आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना हॅलो सामना सुरू करण्यापूर्वी जी काही नियमावली आहे ती लक्षात घ्या 45+ आणि 48 ओपनिंगला जर 45चा फलंदाज असेल तर ज्यावेळी क्षेत्ररक्षण करायला याल त्यावेळी 48चा गोलंदाज वापरावा लागेल आणि जर 48चा फलंदाज असेल तर तुम्हाला गोलंदाजीला 45चा गोलंदाज पण चालू शकेल परंतु कंपल्सरी एक फलंदाज जर 45चा असेल तर गोलंदाज हा 48चाच असणं गरजेचं आहे दोन्ही संघ लक्षात घ्या नरेश 11 कर्जत संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण पाहतोय आणि फलंदाजी असणारे SD स्पोर्ट पाली संघाची खरं तर 40+ म्हणजे हे खेळाडू सर्व या अगोदरच्या काळामध्ये त्यांचा विचार केला थोडा आपण 10 ते 15 वर्ष मागे गेलो ना तर त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या गावासाठी तालुक्यासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि क्रिकेटची ओढ क्रिकेटची जो वेळ आहे ते कायमस्वरूपी नक्कीच एक सातत्यपूर्ण टिकून राहावे हीच या 40+ क्रिकेटची संकल्पना मी तर म्हणेल आजच्या या सामन्याला या ठिकाणी सुरुवात करत असताना दीपक दादा राणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती रिजवान हे फलंदाज आपण पाहतोय SD स्पोर्ट पाली संघाचे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मुकेश पहिला चेंडू स्लोरोन चेंडू आपण पाहिला हलक्या हाताने खेळून काढला चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनमध्ये त्या ठिकाणी संतोष घारे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण या नरेश 11 कर्जत संघामध्ये जे 40+ झालेले काही खेळाडू पाहतोय ते सातत्याने आपल्या ग्रामीण संघामध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन करत असतात त्या कारणास्तव म्हणजे त्यांच्याकडे आतापर्यंत असणारा अनुभव हा नक्कीच या मॅचमध्ये आपणास पाहायला मिळेल पुढील चेंडू बघा पायाने नक्की चेंडूला थांबवलंय संघासाठी 2 धावा वाचवत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी दीपक होते चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय
म्हणजे अजूनही तीच ऊर्जा या खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे. त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पुढील चेंडू मोठा फटका मात्र येतोय लॉंग ऑन सीमारेषा पार, दणदणीत असा षटकार. अगदी समोर चेंडू टाकला होता. फलंदाज मुकेशने मात्र चांगला फटका खेळून काढलाय आणि 6 धावा आपल्या संघासाठी अर्जित करत असताना तिसरा चेंडू आतापर्यंत धावफलकावरती 9 धावा आपणास पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू सुरेख चेंडू आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अडवत असताना आणि धावबादची संधी. रिजवान या फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं आणि पहिला हादरा आपण पाहतोय SD स्पोर्ट पाली संघाला लागत असताना रिजवानच्या स्वरूपात. अतिशय दुर्दैवीरित्या या ठिकाणी फलंदाज रिजवान आपण पाहतोय बाद होत असताना. खरं तर या सर्व लेजंड खेळाडूंचा एकेरी उल्लेख करणं खूप चुकीचं आहे, परंतु समालोचन करत असताना प्रथमतः मी सर्वांची क्षमा मागतोय, कारण की यांनी जे क्रिकेट खेळलं आहे नक्कीच मित्रांनो त्याखाली लाईव्ह नव्हतं, परंतु जर लाईव्ह क्रिकेट असतं ना त्यावेळी तर नक्कीच या सर्व खेळाडूंची अतिशय जी गुणवत्तापूर्व खेळली होती ना ती प्रत्येकाला जे आता नवीन उदयास आलेले खेळाडू आहेत त्या सर्वांना पाहायला मिळालं असतं. पुढील चेंडू रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढत असताना मुकेशच्या बॅटमधून येतोय तो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. ते तब्बल आपण पाहिलं तर 13 या अंकावरती. चांगली सुरुवात, जरी धावबादच्या स्वरूपात 1 विकेट गमावला असेल परंतु आतापर्यंत मुकेश मात्र चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी SD स्पोर्ट पाली संघासाठी करत असताना पाहायला मिळालेत. एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी धाव मुकेशच्या बॅटमधून आतापर्यंत तरी नक्कीच या पहिल्या षटकामध्ये आपणास पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू, चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, पहिल्या जाटेमध्ये चेंडू अडवणार, फेकी करणार, तत्पूर्वी एकच धाव मिळाली आहे. मुकेशने थांबवलंय, कदाचित या ठिकाणी धोका संभावला असता. खरं तर एकच धाव खूप महत्त्वाची आहे, दुसरी धाव नक्कीच जीवघेणी ठरली असती या ठिकाणी. मात्र संयम राखत असताना मुकेश या फलंदाजाला आपण पाहिलं, त्याला सुद्धा माहिती आहे की 5 षटकांची ही लढत आहे. 5 षटकांमध्ये किमान 55 ते 60 धावा जमवणे खूप गरजेचे आहे, कारण की बलाढ्य अशा नरेश 11 कर्जत संघासमोर एक चांगली धावसंख्या 5 षटकांच्या लढतीमध्ये उभं करणे गरजेचे आहे. आमचे गुरुवर्य टीके सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरं तर पहिल्या दिवशी त्यांच्या संघाचा दबदबा राहिला या ठिकाणी 40+ प्रीमियर लीगमध्ये. तब्बल 3 तालुक्यांना एकत्रित आणून, या 40+च्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणून या परलीच्या असोसिएशनच्या मैदानामध्ये ही प्रीमियर लीग नक्कीच संपन्न होत असताना आपणास पाहायला मिळते. राजेश दादा, जसं की आपण बघितलं की आता 40+ प्रीमियर लीग चालू आहे, अनायसे माईक तुमच्या हातात आलायच आहे. ते एक ऑफिशियल पंच म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट्स कव्हर करता, आता देखील आपण ऑफिशियल पंच आहात, पण आता सध्या कॉमेंटेटरच्या भूमिकेत आहात. एक 40+ खेळाडू आणि एक रेग्युलर खेळाडू ह्यांची वागणूक पंचांबद्दलची ऑन फील्ड कशी असते, तुम्ही काय प्रकाश टाकाल या गोष्टीवर? नक्कीच नक्कीच. खरं तर असं मैदानात जाणवत सुद्धा नाही आहेत की हे सर्व 40+चे लेजंड खेळाडू प्रदर्शन करतायत आणि पंचांना यांच्यामार्फत खूप रिस्पेक्ट आहे. मी तर म्हणेल जे आपले ग्रामीणचे लोकल खेळाडू आहेत ना त्यांच्यापेक्षा तरी या सर्व 40+च्या खेळाडूंकडून एक चांगली नक्कीच वागणूक आणि पंचांना एक आपण पाहिलं तर रिस्पेक्ट या मैदानामध्ये दिला जातोय. नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा
ज्या एंडने हवा खूप वेगाने वाहते त्या दिशेने नक्कीच दीपक मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत आणि त्यांना 2 चेंडूवरती लगातार 2 बिग हिट मारलेत. मात्र चांगली फलंदाजी मुकेश. खरं तर आपण पाहिलं तर धावबादच्या स्वरूपात रिजवान हे फलंदाज बाद झाले ना, असं वाटलं होतं की मुकेश थोडाफार प्रेशरमध्ये खेळतील, परंतु तसं नाही जाणवत. चांगली फलंदाजी. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकामध्ये 2 लगातारचे षटकार आलेत. या ठिकाणी षटकार हॅट्रिकची संधी या ठिकाणी असेल. पुन्हा एकदा थांबत नाहीयेत. तिसरा बॅक टू बॅक षटकार येतोय फलंदाज मुकेशच्या बॅटमधून. नक्कीच चांगली फलंदाजी. आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये तब्बल विजय पार्टे आणि नागेश पवार या 2 फलंदाजांचा दबदबा राहिला होता. 3 सामन्यामध्ये तब्बल 85 ते 86 धावा नागेश पवार या फलंदाजाने जमवल्या, तर 65 ते 70 धावा विजय पार्टे या फलंदाजाने जमवल्या. मुन्ना पठाण यांच्याकडून मुकेशसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. चांगला चेंडू, चांगला स्क्वेअर कटचा फटका. पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु 2 धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण करत असताना नक्कीच 3 षटकार मारल्यानंतर जे पारितोषिक दिलं जातं ना, याची खरं तर स्तुती करावी. कारण तर काही मान्यवर पारितोषिक लावतायत मारल्यानंतर, परंतु हे लगेच जे 3 षटकार लगावले त्यानंतर पारितोषिक लगेच या ठिकाणी जमा केलंय. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, थोडासा दबाव दीपक या गोलंदाजांवरती. नक्कीच तब्बल 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात SD स्पोर्ट पाली संघाची. पुढील चेंडू दर्जेदार फटका. लॉंग ऑफ मध्ये संतोष आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अतिरिक्त उचली घेणारा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. खूप चांगली फलंदाजी. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 25 धावा, 5 चेंडूमध्ये 25 धावा जमवल्यात. खूप महागडं षटक या मैदानामध्ये आपण पाहतोय दीपक या गोलंदाजाचं. पहिलं षटक सुद्धा दीपक दादा राणे यांचं होतं. पुढील चेंडू शॉर्ट पिच होता. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जातीये, परंतु कुठल्याही प्रकारचा चेंडू आणि फळीचा स्पर्श नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दुसरं षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावा एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 19.50च्या सरासरीने धावफलक आतापर्यंत राखलंय ते SD स्पोर्ट पाली या संघाने. सातत्याने आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये SD स्पोर्ट्स या संघाला आपण पाहिलंय. सिद्धेश दंत यांचा तो संघ, आणि या 40+ प्रीमियर लीगमध्ये सुद्धा SD स्पोर्ट नावाने त्यांचा संघ या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे. कर्जत, खालापूर, सुधागड या 3 तालुक्यातील 40+ वर्षावरील जे खेळाडू आहेत त्यांना नक्कीच ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली या पर्लीच्या क्रीडांगणामध्ये. आपण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जर पाहिलं ना, तर ग्रामीण क्रिकेट चालतं त्या ठिकाणी. 40+ जरी असेल, परंतु एका वाकराचेच खेळाडू त्या ठिकाणी खेळत असतात. तसंच कुठेतरी आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावाची 40+ची एक संघ निर्माण झाले ना, तर मग आपल्या भावांमध्ये असेल, इतर नातेवाईकांमध्ये असेल, गावागावामध्ये असेल, एक एकोपा निर्माण राहतो. प्रभाकर देशमुख येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लोअर फुल टॉस हलक्या हाताने खेळून काढलाय. त्या फलंदाजांना माहिती आहे की मुकेश चांगली फलंदाजी करतोय. त्या कारणाचं आपण पाहिलं तर रोशन या फलंदाजाने फक्त सिंगल धाव काढून दिली आहे आणि स्ट्राईक एंडवरती आता आपण पुन्हा एकदा
मुकेश या फलंदाजाला पाहतोय. मुकेशचा आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेट सुद्धा खूप चांगले खेळता येते आपल्या गावासाठी. सुंदर फटका कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, पायाने चेंडू अडवतात, एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने या ठिकाणी पूर्ण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. कदाचित चौकार गेला असता परंतु पायाने चेंडू अडवून नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या वाचवल्यात. 2 धावफलक पुढे सरसावतोय, 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती. दादा जसं की आपण आता उल्लेख केला की प्रत्येक गावामध्ये 40+ संघ निर्माण व्हायला पाहिजेत आणि होत आहेत ते. सुंदर सुंदर फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये, दणदणीत चौकार. मुकेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. 40+ प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये कदाचित आज आपल्याला मुकेशच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळणार. चांगली फलंदाजी, चांगल्या लयबद्ध पद्धतीने खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एक चांगली फलंदाजी करताना आपण मुकेशला पाहतोय. आतापर्यंत आपण धावफलकाचा विचार केला तर चांगली धावफलकावरती धावा लागल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका, चेंडू पॉइंट रिजन मध्ये, चौकार. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय तर 50, 50+ अप होतोय आणि मुकेशचा विचार केला तर सर जाऊन पोचलाय 14 चेंडू 47 धावा. म्हणजे एकाकी झुंज म्हणता येणार नाही तर संघाचा पूर्णपणे जबाबदारी घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये खेळ करत असताना मुकेशला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी, 47 वैयक्तिक धावांवरती तो आतापर्यंत खेळतोय. पुढील सुंदर चेंडू सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय लॉंगऑफचा, संतोष त्या ठिकाणी अडवणार, फेकी करणार. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली गेली आहे. 1ने धावफलक पुढे सरसावतोय. तब्बल 51 अंकावरती अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक, अंतिम चेंडू प्रभाकर देशमुख. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. चेंडू येतोय मिड विकेट रिजन मध्ये, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण गणेश मार्ग पाहायला मिळतंय. दोन धावा, 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपुष्टात आलाय. पाण्याची मागणी होतीये. 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती 15 चेंडू 48 या धावसंख्येवरती मुकेश मात्र चांगली फलंदाजी करत असताना. तर दादा तुम्हाला मी विचारत होतो की जसं आपण म्हणतात की 40+ जसं जसं क्रिकेट वाढत चाललंय, अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या गावाच्या टुर्नामेंट्स प्रीमियर लीग्स होत असतात. एक आयकॉनसाठी वेगळा एक स्लॉट असतो, बेस बॉलरसाठी एक वेगळा स्लॉट असतो आयकॉन म्हणून. त्याचप्रमाणे प्रत्येक संघामध्ये एक 40+चा त्यासाठी एक सेपरेट स्पेस असावी असं वाटतं तुम्हाला? खरं तर ग्रामीण क्रिकेटला अशा प्रकारचं, कारण प्रत्येक संघामध्ये ना एखादा तरी 40++ खेळाडू असतो, तो संघाला लीड करत असतो. परंतु जे नवोदित खेळाडू आहेत ना ते आता संघ चालवतात. म्हणजे 40+ एखादा खेळाडू झाला ना का नाही, त्याचे वय झाले, आता त्यांनी रिटायरमेंट घ्या, मग त्याची टिंगलटावाली करणे किंवा रिस्पेक्ट नाही देणे, या अशा गोष्टी चालतात. म्हणून तो 40+चा जो खेळाडू आहे ना तो कुठेतरी आपलं क्रिकेट त्या ठिकाणी थांबवतो आणि मग कदाचित आपला कामधंदा, घरची जबाबदारी, मग हे आता जे क्रिकेट चालू झालं आहे 40+चं, मग अशा प्रकारचं क्रिकेट खेळले. खरं तर मागील 2-3 वर्षापूर्वी मी अशा प्रकारचं पाहत होतो ना क्रिकेट. 40+चं क्रिकेट म्हणजे व्यसन करणारे लोकांची संख्या जास्त. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण समोर पाहतो ना, खरं तर यांच्यामध्ये जी गुणवत्ता आहे, आपण ज्या पुढील 5 ते 10 वर्षापूर्वीचा मागचा विचार केला ना तर त्यांनी जे गाजवलं आहे ना काल, त्या प्रकारची फलंदाजी केली आहे, जी गोलंदाजी केली आहे, क्षेत्ररक्षण केलं आहे, ते मात्र या ठिकाणी अजूनही सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असताना आपणास हे 40+चे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. पुढील गोलंदाज, चांगला चेंडू, मुकेशला मात्र समजत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव येतोय. 48 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना मुकेश अर्ध शतकापासून फक्त 2 धावा दूर आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. स्लोअर वन चेंडू हलक्या
नक्कीच हलवार पद्धतीने टाकलेला चेंडू. मुकेश मात्र जोरकस फटका मारण्याचा निष्फळ प्रयत्न करतायत. 2 चेंडू निर्धाव टाकले. कदाचित अर्धशतकाच्या जवळपास आल्यानंतर कदाचित एकेरी धाव काढावी की दुहेरी धाव काढावी, मोठा फटका खेळावा, अशा दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाज नेहमी सातत्यपूर्ण पाहायला मिळाले. बघा लगेच 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना मुकेश, एक चांगल्या खेळाडूचं लक्षण या ठिकाणी कसं असतं ते मित्रांनो पाहायला मिळालं. कारण की 2 चेंडू निर्धावाला कुठेतरी दबाव आपलं कमी करण्यासाठी एकेरी धाव काढून नॉनस्ट्राईकला जाणं पसंत केलं मुकेश या फलंदाजांनी. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज येत आहेत. रोशन 49 या धावसंख्येवरती खेळतायत. मुकेश पुढील चेंडू, चौथा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाचा. पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू. सातत्याने चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून होते. नक्कीच नक्कीच बॅटची आतली कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि या ठिकाणी कदाचित आवाज आला नव्हता गोलंदाजाला, फक्त यष्टीरक्षकाने नक्कीच त्या ठिकाणी अपील केली. त्या कारणास्तव नक्कीच समजलं नाहीये की फलंदाज बाद आहे आणि 2 पंचांमध्ये सल्लामसलत करताना नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केलेत. राजेश इंदुलकर फलंदाज नवीन मैदानामध्ये येत असताना. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज करत असताना आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट, 1 धाव फक्त खर्च केली आहे. मुकेश सारखा फलंदाज मात्र आशाभूत नजरेने नॉनस्ट्राईक एंडवरती पाहतोय, कारण की 3 चेंडू तो सुद्धा केलाय, परंतु एकच धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. सुंदर चेंडू, तितकाच चांगला फटका मिडविकेट रिजनमध्ये जातोय. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रणात्मक गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. आमच्यापर्यंत गोलंदाजाचं नाव माहिती नाहीये, त्या कारणाचं आम्ही गोलंदाजाचं नाव घेत नाहीये. शंकर येत आहेत. शेवटचा चेंडू शंकर या गोलंदाजाचा. लेग ब्रेक चेंडू, शरीराचा वेध घेतोय. 1 धाव लेग बाईस स्वरूपाची या ठिकाणी. नक्कीच 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 बॅट कट होती, म्हणजे नक्कीच अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या 40+ प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती करत असताना आपण शंकर या फलंदाजाला पाहतोय. मुकेश या फलंदाजाला पाहतोय. 19 चेंडू आणि 50 धावा वैयक्तिक करत असताना मात्र या षटकामध्ये शंकर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. मुकेश सारख्या फलंदाजाला त्याने बांधून ठेवलंय, परंतु अंतिम षटकामध्ये मुकेश या फलंदाजामार्फत चांगली फलंदाजी होणार यात मात्र शंका नाहीये. अर्धशतक कंप्लीट झालंय म्हणजे नक्कीच मोठे फटके त्याच्या बॅटमधून या उर्वरित हाणामारीच्या षटकामध्ये आपणास पाहायला मिळणार. संतोष घारे गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र अंतिम षटक धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर वैयक्तिक 50 धावा मुकेश या फलंदाजाच्या आणि एकंदरीत धावफलक 4 षटकांमध्ये अब तक 56. 14.00 सरासरी राखण्यात त्यांना यश आलंय. छप्पन. पहिला चेंडू मुकेशने रिव्हर्स फटका खेळलाय. चेंडू जातोय, आपण पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये हा चौकार येतोय. आता मात्र पूर्णपणे मुभा आहे मुकेशला. जोपर्यंत त्याचं अर्धशतक झालं नव्हतं ना तोपर्यंत तो प्रेशर मध्ये खेळत होता, थोडासा डिस्टर्ब होऊन तो फलंदाजी करत होता. परंतु अर्धशतक कंप्लीट झाल्यानंतर त्याने पहिला चेंडू रिव्हर्स खेळलाय आणि तो सक्सेसफुल सुद्धा झालाय. संघासाठी 4 धावा अर्जित केल्या, 60 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पुढील चेंडू अतिशय वेगवान चेंडू, ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
खराब चेंडूला नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केलं मुकेश या फलंदाजाने आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. हेच एक चांगल्या फलंदाजाचं नक्कीच लक्षण आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका आणि आता मात्र गणेशच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच चौकार. या षटकामध्ये 2 चौकार आतापर्यंत मुकेशने खेळले. धावफलकावर धावा लागल्यात त्या 64 धावा. आमचे 12वे प्रतिनिधी 12 वर्षाचे कदाचित 40+ खेळाडू ना पण माहिती नाही आहे आपल्या संघामधील खेळाडूंची नावे, परंतु त्याला अचूक माहिती आहे. कदाचित त्याला सांगून पाठवले की हा खेळाडू पहिल्या नंबरला येईल, दुसऱ्या नंबरला हा येईल. रेग्युलर प्लेयर आहेत म्हणजे तो सर्व या खेळाडूंची परिपूर्ण माहिती घेऊनच तो 12वा म्हणून आलेला आहे या ठिकाणी. या सर्व 40+च्या खेळाडूंचा तो मेंटॉर आहे. छोटासा खेळाडू या ठिकाणी उपस्थित जो आहे 12वा. पुन्हा एकदा चौकार येतोय. चांगली फलंदाजी. संतोषवरती सुद्धा हाणामारी करत असताना तब्बल आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 चौकार 4 चेंडूमध्ये 62 धावा धावफलकावरती लागल्यात. 68 धावा एकंदरीत वैयक्तिक 62 धावांवरती तो खेळतोय मुकेश. वैयक्तिक 62 आणि धावफलक संघाचं 68. खूप वेगवान चेंडू परंतु दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाते. संघाचं धावफलक 69. खूप चांगली फलंदाजी. कालच्या धावसंख्येचा आपण विचार केला ना तर या ठिकाणी 99 धावा हायेस्ट नेरळ टायगर्स या संघाने जमवल्या. त्यामध्ये विजय पार्टे आणि नागेश पवार या 2 फलंदाजांनी 43 धावा जमवल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये एक हाती किल्ला लढवत असताना मुकेश या फलंदाजाला आपण पाहतोय आणि मुकेश वैयक्तिक 66 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाचं धावफलक 73 या अंकावरती. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचे. आपलं टी शर्ट जर कलेक्ट नसतील तर ते टी शर्ट घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी यायचंय. ग्लोबल प्रॉपर्टीज नाणोसे आणि रसायनी पाताळगंगा षटकार. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार येतोय. मुकेशने मात्र या सामन्यामध्ये दाखवून दिलंय की मी सलामीला का आलो आणि नुसताच आलो नाही तर समोरच्या संघावरती भारी पडलो आणि तब्बल वैयक्तिक नॉट आउट 72 धावा 25 चेंडू आणि 72 धावांवरती नाबाद खेळी या ठिकाणी मुकेशची आपण पाहिली आहे. आणि संघाचं धावफलक 79 आणि विजयासाठी तब्बल 80 धावांची गरज नरेश 11 कर्जत संघाला. टॉससाठी या ग्लोबल प्रॉपर्टीज नाणोसे आणि त्यांच्या विरोधात रसायनी पाताळगंगा संघाचे कर्णधार. तसेच आपण पाहतोय रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे सर. आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण सुद्धा या मंचावरती यायचंय. तसेच त्यांच्यासोबत शशिकांतजी भंडारकर खालापूर तालुका अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत अरुणजी विशे नायब तहसीलदार. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. कर्जत खालापूर सुधागड प्रीमियर लीग 40+ची प्रीमियर लीग आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेच्या ठिकाणी या तिन्ही मान्यवरांचे सहर्ष असं स्वागत आहे. नक्कीच या संघाचे पुरस्कर्ते SD स्पोर्ट पाली संघाचे पुरस्कर्ते सिद्धेश दंत यांच्याकडून मुकेश या फलंदाजासाठी अर्धशतकीय खेळीसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आलंय.
याच दरम्यान अण्णा गावडे यांचं आगमन होते. यांचं सहर्ष स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. रसायनी पाताळगंगा आणि त्याच्या विरुद्ध असेल ग्लोबल प्रॉपर्टीज नाणोशे. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे यायचे. हॅलो, रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे सर, आपणास विनंती आहे की आपण सुद्धा या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. तसेच शशिकांतजी भंडारकर सर, खालापूर तालुका अध्यक्ष, यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. आणि आमचे मान्यवर अरुणजी विशे सर, नायब तहसीलदार, यांना सुद्धा विनंती की आपल्या या मंचावरती येऊन आपण सुद्धा आसनस्थ व्हायचे. आपलं या कर्जत खालापूर सुधागड 40+ प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. पहिला चेंडू बालादादासाठी नक्की चांगला फटका, स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चौकार पहिल्या चेंडूवरती अर्जित केला जातोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय दीपक कर्णुक हे फलंदाज आणि स्ट्राईकवरती बालादादा धनवी. चांगली सुरुवात, तब्बल 80 धावांचा पाठलाग करायचे. खरं तर या धावा जमवण्यासाठी नक्कीच बालादादा धनवी यांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. कारण की 80 धावा आत्तापर्यंत या मैदानामध्ये पाठलाग परिपूर्ण अशा झाला नाही आहे. परंतु या ठिकाणी अशक्य असं काहीच नाही आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली फलंदाजी जितकी झाली ना समोरच्या संघाकडून, तितकीच चांगली फलंदाजी तुम्ही सुद्धा करू शकता. कारण की प्रत्येकजण आपापल्या परीने चांगली गोलंदाजी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढील चेंडू चांगला फटका, चेंडू येतोय मिडविकेट रिजनमध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडी उचली जास्त आणि मुकेशच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. खरं तर चांगली सुरुवात या ठिकाणी नरेश इलेव्हन कर्जत संघ करत असताना 80 धावांचा पाठलाग आहे. परंतु अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. पुढील चेंडू चांगला चेंडू, चांगला चेंडू, एकदम अचूक टप्प्यावरती मी तर म्हणेल हा चेंडू टाकलाय. परफेक्ट स्पॉट मध्ये हा चेंडू. बाला धनवी या फलंदाजांना नक्कीच तो चेंडू समजला नाहीये. कारण की आपण पाहिलं ना, लेफ्ट हँडेड गोलंदाज जेव्हा जेव्हा राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात ना, तर ते अचूक एक चॅनल पकडून एक नॅट आपण म्हणतो एकदम अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करत असतात. आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन आपण म्हणतोय चांगला फटका आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. जर तुमच्याकडे असं क्षेत्ररक्षण असेल तर त्या 80 धावांना सुद्धा महत्व नाहीये. गोलंदाज करेल तर काय करेल, एक चांगला चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाने एक चांगला चेंडू खेळून काढला, फक्त सन्मान दिला. परंतु क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळे संघाचं धावफलक हे 4 धावांनी पुढे सरसावतोय. तब्बल 12 धावा आतापर्यंत 4 चेंडूवरती खर्च करतायत गोलंदाज आपण सचिन यांना पाहतोय. चांगली सुरुवात करत असताना बाला धनवी. पुढील चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा नक्कीच संपर्क झाला नाहीये. कदाचित संपर्क झाला असता तर चौकार षटकार निश्चितच या चेंडूवरती पाहायला मिळाला असता. परंतु नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. आता मात्र नक्कीच दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाते. 13 धावा आत्तापर्यंत. अजूनही या षटकातील अंतिम चेंडू. जी धावसंख्या राखायची आहे 85 म्हणजे 16च्या सरासरीने नक्कीच या 5 षटकामध्ये धावा जमवायच्यात. आतापर्यंत 13 धावा. फुलटॉस चेंडू आणि अशा प्रकारच्या चेंडूला थारा नाहीये. आणि बाला धनवी हे खूप मोठं नाव आहे मित्रांनो. अशा प्रकारचा चेंडू नक्कीच मैदानामध्ये थांबणार नाहीये. तब्बल एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 19.
आमचे समालोचक मित्र बंदूक की गोली मिस्टर अनिल कोहली, रफ्तार की गोली माफी असावी, ते मैदान तापवायला लागले ना का मग सर्व त्यांच्याकडे आशाभूत नजरेने पाहायला लागतात. त्यांची मात्र उपस्थिती होते. एकदा आवाज वाढला की खेळाडूंच्या अंगामध्ये एक ऊर्जा संचारते. काल सुद्धा त्यांनी एक ऊर्जा संचारली आणि त्या कारणास्तव एक चेंडू 5 धावांची गरज असताना तो सामना सुद्धा तो संघ हारला. म्हणजे विचार करा, त्यांच्या वाणीतून जे मैदानात तापवायला सुरुवात होते ना, फलंदाज सुद्धा एक वेगळ्या ऊर्जेने खेळत असतात. म्हणजे आता खरं तर नरेश 11 कर्जत संघाला नक्कीच मैदान तापवायची गरज आहे. 80 धावांचा पाठलाग करायचे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यात आणि 4 षटकांमध्ये 61 धावांची गरज आहे. आणि वलू या उर्वरित 4 षटकांसाठी आपण अनिल कोहली सरांकडे. हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, धर्मवीर संभाजीराजांना मानाचा मुजरा आणि करूयात सुरुवात या 40+ प्रीमियर लीग थराराला. मैदानात चालू असलेला सामना, एका बाजूला संघ नरेश 11 कर्जत आणि एका बाजूला HD स्पोर्ट्स पाली. मी आवर्जून एका प्लेयरचं नाव घेईल. बाळा धनवी या खेळाडूचा मी आवर्जून उल्लेख करेन. कदाचित ते मला ओळखत नसतील, परंतु मी त्यांना चांगला ओळखतोय. या कर्जतच्या टीममधून मी स्वतः खेळायचो, मला आवर्जून आठवते. ते मला ओळखत नसतील. याच मार्केट यार्डला ज्यावेळेस प्रॅक्टिसला मी जायचो त्यावेळेस मी या संघातून खेळलेलो आहे. भिसेगाव हा संघ, बरेच जण मला परिचयाचे आहेत आणि आज मला खूप आनंद वाटतोय. आज बाळा दादा या मैदानावरती आला आहे, त्यामुळे मी जितका जास्त जवळून या खेळाडूला ओळखतो त्यामुळे त्याची तारीफ करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वळूया मैदानावरती. अतिशय चुरशीचा सामना रंगणार यात काही शंका नाही आहे. माझ्याबरोबर साथी समालोचक जोडले गेलेत. राजेंद्र सर एक अतिशय ऑफिशियल्स पंच आहेत आणि आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहताय. गोलंदाजी मार्फत HD स्पोर्ट्स पाली संघाकडून पाहतोय आपण गोलंदाज मुकेश. यावेळेस मात्र टप्पा सेट केला गेलाय, परंतु लाईन थोडीशी भरकटते. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच दोन्ही हात समांतर दर्शवितात आणि येतोय हा स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची मात्र धाव ऍड होते खात्यामध्ये. दीपक राणे, बाळादादा धनवी, पवन हे सगळे जरा परिचयाचे आहेत. राजा दादा असेल पिसेगावचा, या सगळ्या मंडळीबरोबर मी क्रिकेट खेळलेलो आहे. ज्या वेळेस मी जॉब करायचो, कर्जतवरून बदलापूरला मी जॉब करायचो, या वेळेस मात्र पाहतोय आपण चेंडू हवेत आहे, उंची जास्त आहे, परंतु या वेळेस काय घडलंय मैदानामध्ये, अतिशय सुंदर असा मात्र खेळ इथे टिपला गेलाय. दरम्यान इथे पारीचा अंत झालाय, बॅटर बाद झालाय, तो म्हणजे दीपक कर्णुक इथे मात्र बाद झालाय.
नेक्स्ट बॉल. जावेद पठाण यांच्यासाठी मात्र या कॅचसाठी सिद्धेश दत्त यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु यावेळेस मात्र ज्या जावेद पठाण सरांनी अतिशय सुंदर झेल पकडला होता, परंतु यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये, चेंडू हाताला लागून गेलाय, सीमारेषेच्या बाहेर आलाय. ब्रँडेड खणखणीत दणदणीत असा चौकार. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. आजचा तिसरा दिवस. आज सुद्धा नामांकित 4 संघ मैदानावरती खेळणार. नेरळ भागातून एक संघ आलाय. यावेळेस आपण पाहतोय पाली भागातून एक संघ उतरलाय मैदानात. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहताय. डोक्यावरती उचलून घेतलेली स्पर्धा 40+ प्रीमियर लीग आणि हे भव्य दिव्य असं मैदान परली क्रिकेट असोसिएशनचं. थोडासा शपलोल मात्र मारलाय पॉइंटच्या दिशेला. चेंडू गरगळत चाललाय. इथे मात्र आपण पाहतोय रिजवान मात्र नक्कीच आलाय चेंडूच्या इथे. कोणतीही चुकी करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परंतु यावेळेस अतिशय जबरदस्त चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. 3 धावा इथे जोरात धावून काढल्यात. 3 धावा मिळत आहेत ते आपण पाहतोय. नरेश 11 कर्जत या संघाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता स्ट्राईकला आलाय बाळा. एक अतिशय मोठं नाव दिग्गजांच्या खेळाडूंच्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं हे नाव येतंय. खूप अतिशय जबरदस्त अनुभवी असा फलंदाज आहे. यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक आहे. आणि या वेळेस मात्र आपण बघतोय थोडासा नक्कीच आपण बॅकफुटला येऊन मात्र चेंडूला पंच केला होता मिड विकेट रिजनला, परंतु थोडीशी ताकद कमी पडली बाळादादा यांची. नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि एक सोप्पा झेल मात्र इथे टिपला गेला. नक्कीच आपण पाहतोय गडी बाद होतोय. नरेश 11 कर्जतचा बाळा धनवी इथे मात्र बाद होत आहेत. तर आम्हाला नक्कीच या सुधागड खालापूर आणि कर्जत 40+ प्रीमियर लीगसाठी फोन कॉलवरती या संपूर्ण लीगला मात्र शुभेच्छा आल्यात संदीप कदम साहेबांकडून, त्याचप्रमाणे रिजवान शेख खोपोली यांच्याकडून, त्याचप्रमाणे कुमार इंदुलकर पाली यांच्याकडून आणि प्रवीण भोंगे कर्जत या सर्व व्यक्तींकडून फोन कॉलवरती आम्हाला या संपूर्ण 40+ प्रीमियर लीगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ते आज खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहतात, फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर या सर्व मंडळींचं मी या 40+ प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि धन्यवाद. आपण फोन कॉलवरती या संपूर्ण लीगला शुभेच्छा दिल्यात. तुमचं हे प्रेम हे असंच असू द्या. चला मॅच ऑन करायची आहे, विनंती असेल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती 28 धावा लागलेल्या आहेत 2 गडीच्या मोबदल्यात. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय HD स्पोर्ट्स पाली या संघाकडून रोशन. व्हेरिएशन इथे पाहायला मिळते, परंतु या वेळेस मात्र चेंडू सरळ आलाय मुख्य मंचावरती.
आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे सरांच्या हातामध्ये डायरेक्ट इथे चेंडू आलाय. त्याने जज केलाय व्यवस्थितपणे, परंतु झेल सुटला जरूर. मुख्य मंचावरती आलाय हा चेंडू, 6 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत षटकार. यावेळेस मात्र व्हेरिएशनचा मात्र वापर केला गेला होता गोलंदाज रोशनच्या माध्यमातून, परंतु बॅटरने मात्र व्यवस्थितपणे निरकून पारखून घेतला आणि ठोकलाय षटकार. यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा हलकासा कट केलाय पॉईंटच्या दिशेला, परंतु कोणतीही धाव मिळत नाहीये. चांगला आहे नक्कीच आपण पाहतोय. यष्टिरक्षक थोडासा चलाक नक्कीच आपण पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त हे मैदान आहे. 6 दिवसांच्या स्पर्धा या मैदानावरती खेळल्या जाणार आहेत. 64 संघ शिवशक्ती चषकामध्ये खेळणार आहेत आणि 40+ प्रीमियर लीगमध्ये 16 संघ खेळणार आहेत. म्हणजे 64 आणि 16 80 संघ या मैदानावरती खेळणार, या खेळपट्टीवरती खेळणार. खऱ्या अर्थाने हे मैदान जे हे पर्ली क्रिकेट असोसिएशनचं मैदान, याच मैदानावरती बरेच जणांचे स्वप्न आहेत की मला कधी संधी मिळणार खेळण्याची. याच मैदानावरती मोठे मोठे दिग्गज खेळाडू येऊन गेलेत, खेळून गेलेत. बरेकाचे स्वप्न आहेत. आज सुद्धा आपल्याला सांगावं असं वाटतंय सुधागड क्रिकेट असोसिएशनचा ए लॉट या मैदानावरती आज खेळणार आहे. यावेळेस मात्र चेंडूला पिक केलाय, भेदून दिलाय, मिड विकेट रिजनला आलाय. खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये आक्रमक भूमिका धारण करतोय बॅटर शशांक शेट्टी. ज्याप्रमाणे मैदानात आलेत, थोडासा अंदाज घेतलाय खेळपट्टीचा. पहिल्या स्लोअर चेंडूवरती मात्र मिड विकेट रिजनला षटकार ठोकला आणि यावेळेस आला लॉंग ऑनला षटकार. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पंचांकडून मात्र इथे एक पेनल्टी. बघा, खेळाचे नियम सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र अंपायर्सने व्यवस्थितपणे चेक केले गेले आणि विकेट किपरच्या बघा चुकी करताना दिसत आहेत. 2 धावांची पेनल्टी इथे मात्र देण्यात येत आहे. बघा, कोणताही खेळ आपण खेळ असणं गरजेचं आहे, परंतु त्या खेळाचे नियम सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. क्रिकेटचे सुद्धा बरेच नियम आहेत. यावेळेस ऑफिशियल्स पंचांनी मात्र परफेक्ट कॅच केलं आणि 2 धावांची पेनल्टी मात्र इथे मिळाली. ती म्हणजे HD स्पोर्ट्स पाली या संघाला आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर चेंडू इथे टाकण्यात आलाय, परंतु या यॉर्कर चेंडूवरती मात्र बाईकच्या स्वरूपात मात्र 1 धाव अतिशय चपलाने धावून काढली. 1 धाव मिळाली. ते आपण पाहतोय नरेश 11 कर्जत या संघाला. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 41 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेली आहे. या षटकानंतर 2 धावा ऍड केल्या जातील. अतिशय जबरदस्त एकना फटका, पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू मारलाय. चेंडू गरगळत चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय. 2री धाव कंप्लीट झाले आणि यावेळेस आपण पाहतोय 2 धावेंवरती होतंय समाधान. 2 धावा मिळतील त्या नरेश 11 कर्जत या संघाला आपण पाहतोय. या षटकानंतर लगेचच मैदानात पाणी घेऊन जायचं. डिंग्स ब्रेक. 3 षटकांचा खेळ समाप्त. टोटल धावसंख्या 43 प्लस 2 धावा पेनल्टीच्या ऍड होतील, म्हणजे आता झालाय टोटल 45 धावा. आता समीकरण असं आहे, शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे मात्र मॅच आता खऱ्या अर्थाने बनलंय. 50-50% म्हणेन मी. ना म्हणेन मी SD स्पोर्ट्स पाली संघ इथून जिंकलेला आहे, ना म्हणेन मी इथे नरेश 11 कर्जत जिंकलेला आहे. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आता नक्कीच बॅटर गोलंदाजांना मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. आज आपण पाहणार आहोत IPLच्या याच्या दिवसामध्ये मुंबई इंडियन्सच्या विरोधात गुजरात टायटन्स ही लढत पाहायला मिळणार आहे. पहिला सामना मुंबईने गमावलाय, सर्वांनाच माहिती आहे. आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे, सीझन 18 चालू आहे आणि या सीझन 18 मध्ये मुंबई इंडियन्स पहिला सामना आजपर्यंत कधी जिंकलेला नाहीये. 2013 सालपासून पहिला सामना चेन्नई विरोधात नक्कीच आपण पाहिलं मुंबईने गमावला, परंतु आज गुजरात टायटन्स या संघाच्या विरोधात खेळणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, मुंबई इंडियन्सची स्पेशालिटी सगळ्यांनाच माहिती आहे. मुंबई इंडियन्स जे प्लेयर घेते त्यांना घडवते. या वेळेस सुद्धा एक यंगस्टर खेळाडू घेतलेला आहे, सर्वांनाच माहिती असेल त्याचं नाव विघ्नेश पुथूर. या खेळाडूला मात्र त्याने प्लॅटफॉर्म दिलंय, मोठं केलंय.
त्याला चान्स दिलाय, मोठं केलंय आणि त्याने चेन्नई सारख्या मोठ्या बलाढ्य संघाच्या विरोधात 3 विकेट्स आपल्या नावावरती केल्यात. कोणाला माहीत नव्हतं जसप्रीत बुमराह, या जसप्रीत बुमराहला सुद्धा संधी देण्यात आली होती. नेक्स्ट मॅचचा टॉस रायगड जिल्हाचे अध्यक्ष अण्णा गावडे सरांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचं पाताळगंगा रसायनीच्या विरोधात ग्लोबल एंटरप्राइजेस नानोसे. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉससाठी आता. पाताळगंगा रसायनीच्या विरोधात ग्लोबल एंटरप्राइजेस नानोसे पुढची लढत असणार आहे. चौथं षटक घेऊन आला गोलंदाज आपण पाहतोय. रोशन. आणि यावेळेस मैदानात काय घडलंय नक्कीच आपण पाहतोय. लेग बाईच्या स्वरूपात इथे एक धाव ऍड होते खात्यामध्ये. शेवटच्या आता मी तुम्हाला समीकरण सांगतोय. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 34 धावा यावेळेस मात्र आता प्रयत्न करावे लागणार आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि चेंडू गेलाय सुद्धा. लॉंग ऑफला आलाय हा. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. मॅच खऱ्या अर्थाने बाकी आहे. मी मगाशीच सांगितलंय 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आला आणि त्याच्यानंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली आणि या चेंडूवरती मात्र लॉंग ऑफ रिझनला षटकार आलाय. आता समीकरण असं आहे की 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असणार आहे. घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमचे मित्र रिजवान शेख, प्रवीणजी भोंगे, परशुरामजी इंदुलकर, संदीप कदम या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. घर बसल्या जेवढे क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक हे संपूर्ण स्पर्धा पाहतायत त्यांचं मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे दादा इथे अनंतदा पवार आले, त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू गुडलेनवरना उचली घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टी रक्षक आपली कामगिरी मात्र चोख पार पाडतोय. येतोय हा डॉट चेंडू. थोडंसं समीकरण बदलते. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आणि आता यावेळेस 28 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत. 8 चेंडू आणि 28 धावा. एखादा मोठा फटका आता मारावा लागणार आहे इथे. आणि यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू मात्र जातोय 1 बाउंस. 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू द्यायचा आहे जरा तो प्लीज, विनंती आहे. 7 चेंडू आणि आता 24 धावांची आवश्यकता. आपल्याला या मैदानावरती खऱ्या अर्थाने एक मोठा फलंदाज सुद्धा पाहायला मिळणार आहे आज. उमेश खंडागळे याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार. अतिशय जबरदस्त मोठा फलंदाज. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय. थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू मात्र डोक्याच्या वरून आलाय. 1 बाउन्स कव्हरच्या दिशेला. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. समीकरण आता बदललंय. शेवटच्या आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि यावेळेस मात्र आता 20 धावांची आवश्यकता असणार आहे. मॅच आता खऱ्या अर्थाने बनलेली आहे. 50% इथे मात्र HD स्पोर्ट्स कडे 50% सामना राहिलाय आणि इथे मात्र नरेश 11 कर्जत कडे 50% सामना राहिलाय. शेवटचे 6 चेंडू आणि आता 20 धावांची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येते आपण पाहतोय HD स्पोर्ट्स पाली संघाकडून योगेश.
स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नरेश 11 कर्जत या संघाकडून शशांक 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या लीगचा नियम आहे. मॅच अतिशय चुरशीची आहे, यात काही शंका नाही आहे. रोमहर्षक मॅच होणार. 6 चेंडू आणि 20 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय, अंतिम षटक. या वेळेस मात्र चेंडू टाकला, यॉर्कर खोदून काढलाय त्या चेंडूला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस फिल्डिंग होते. दरम्यान 2 धावा इथे आरामात कंप्लीट होत आहेत. 5 चेंडू आणि आता 18 धावांची आवश्यकता. राजेंद्र भोईर सरांनी आमच्या हातामध्ये माईक हँडओव्हर केला, त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की ही मॅच 100% बनवण्याचा प्रयत्न करणार. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आता खऱ्या अर्थाने वेळ आलाय ती. मैदान थोडंसं कालपासून शांत आहे, कारण शांतच ठेवलंय मी. मैदान तापवण्याची गरज भासली नाही काल सुद्धा मला. एकच मॅच काल मी बनवली, शेवटची मॅच, कारण की आवाज मला पुढचे 3 दिवस राजेंद्र सर असा टिकून ठेवायचा आहे. काय चेंडू टाकला यावेळेस आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर केला गेला यावेळेस आपण पाहतोय. आता चेंडू शिल्लक राहिले 4 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 18. इथे मात्र प्रयत्न करावा लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती. आपल्या मनगटात जी ताकद आहे त्या मनगटीच्या ताकदीच्या जोरावरती मात्र मोठे पटके मारावे लागणार आहेत. इथे मात्र बॅटची एज लागले, डायरेक्ट हिट केला गेलाय, परंतु सेफ आहे. 1 धाव कंप्लीट. शेवटच्या आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बाकी आहे. जर या चेंडूवरती जर मोठा फटका कदाचित आला तर काहीही घडू शकतो. क्रिकेटचा खेळ हा सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ. या खेळात तुम्ही कधीही असं म्हणू शकत नाही जर तसं झालं तर असं होईल आणि असं झालं तर तसं होईल. कधीही रंग बदलणारा खेळ. आणि या वेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जोरात दूरवरून धावत आलाय आणि काय झेल टिपलाय, अतिशय जबरदस्त. आणि या वेळेस आपण पाहतोय बॅटर मात्र बाद होतोय. गणेश देशमुख मात्र इथे बाद होत आहेत. समीकरण आता शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सातत्याने मेहनत दिसते या संपूर्ण लीग साठी. बालाराम गायकवाड असतील, मंगेशजी चव्हाण, कुणालजी कारेकर, चेतनजी दुधाने, मिथुन लांगी या सर्व मंडळीकडनं या 40+ प्रीमियर लीग साठी अतोनात मेहनत केली जात आहे. एखादी स्पर्धा भरवायची म्हटल्यानंतर त्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे आयोजकांना जाऊन कधीतरी स्पर्धा संपल्यानंतर येऊन बघा, त्यांना विचारून बघा. ज्या वेळेस फायनलचा सामना होतो, शेवटचा चेंडू होतो, बक्षीस वितरण होतो, त्यावेळेस आयोजक करते घरी जाऊन शांत झोपतात. जोपर्यंत फायनलचा सामना होत नाही, जोपर्यंत बक्षीस वितरण होत नाही, तोपर्यंत आयोजकांना मात्र झोप नसते. दोनच बॉल राहिले, प्रत्येक विकेटचा 1000 रुपये जमा करून द्या. 2000 रुपये. 2 चेंडू आणि आता 17 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. आणि इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच गोलंदाजी मार्फत योगेश या गोलंदाजाने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र इथे नक्कीच आपण पाहतोय. ज्या वेळेस 20 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि या वेळेस मात्र आता मिडविकेटला नक्कीच आज षटकार आलाय. असे षटकार तर कदाचित 3 चेंडूंच्या पहिले जर हे 2 षटकार जर कदाचित 1 षटकार जर आला असता तर समीकरण थोडंसं वेगळं झालं असतं. परंतु यावेळेस मात्र विजय संपादित करतोय HD स्पोर्ट्स पाली संघ. दोन्ही संघाचं अभिनंदन आणि अभिनंदन. चला नेक्स्ट मॅचसाठी आता टॉस कोणी जिंकलाय?